नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला मोठी महत्त्वाची घडामोड सर्वसामान्यांच्या दृष्टीने देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय। 5 दिवसातच पेट्रोल डिझेल दुसऱ्यांदा महागलंय। तर पुण्यामध्ये आता पेट्रोल डिझेल दरवाढीनंतरचे नेमके काय दर आहेत ते पाहूया। पेट्रोलचा दर पुण्यातला 107 रुपये 86 पैसे, नागपूरमध्ये 108 रुपये 7 पैसे मोजावे लागतात पेट्रोलच्या प्रति लिटरसाठी। मुंबईत सुद्धा 107 रुपये 59 पैसे असा प्रति लिटर पेट्रोलचा दर आहे। संभाजीनगरमध्ये 109 रुपये 47 पैसे असा पेट्रोलसाठीचा दर आहे। तर रत्नागिरीमध्ये पेट्रोलसाठी 109 रुपये 53 पैसे मोजावे लागतात। तर राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये दरवाढीनंतर पेट्रोलचे दर नेमके काय आहेत ते आपण पाहतोय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांच्याकडनं। लक्ष्मण, पुन्हा एकदा अगदी 15 तारखेलाच या संदर्भात दरवाढीचा निर्णय होता, पाठोपाठ लगेचच अगदी 4 ते 5 दिवसातच पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे। नेमकं पेट्रोल पंपावर येणाऱ्या सर्वसामान्यांचं, वाहन चालकांचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या? नक्कीच श्रुती, कारण की 5 दिवसामध्ये दोनदा पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ झालेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सुद्धा पुण्यामधली जर दरवाढ बघितली तर पेट्रोलमध्ये 90 पैशांनी आणि डिझेलमध्ये 95 पैशांनी दरवाढ जी आहे ते सध्या झालेली आहे। आपण सध्या या ठिकाणी पेट्रोल पंपावरती पाहू शकतो की हे डिझेलचे रेट आहेत प्रति लिटर 94.40 हा जो आहे तो डिझेलचा भाव आहे। आणि पेट्रोलचा दर बघितला आपण तर 107 रुपये 86 हा पेट्रोलचा प्रति लिटरचा जो दर आहे तो सध्या या ठिकाणी पेट्रोल पंपावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पुण्यातलं बघितलं तर पेट्रोलमध्ये 90 पैशांनी आणि डिझेलमध्ये 95 पैशांनी वाढ जी आहे ती सध्या झालेली आहे। एकंदरीतच आणखी या पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ जी आहे ती होऊ शकते आणि पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकणारे जे काही नागरिक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या काहीशा नाराजीच्या सुरामध्ये आहेत की सातत्यानं पेट्रोल डिझेलमध्ये दरवाढ होत आहे आणि याचा फटका आमच्याच खिशाला बसत आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। लोकांच्या खिशातनं पैसे काढायचा हा धंदाच झालेला आहे, बिझनेस झालेला आहे लोकांचा, किंवा जे मोठे आमदार खासदार आहेत तेच हे करतात। सामान्य लोकांना त्रासच आहे की त्यांच्या खिशातनं डायरेक्ट पैसे काढायचे हे चाललंय। सर ये तो हमारे मजदूर है, मजदूरों की मतलब रोटी रोजी इतना उनके हाजिर नहीं है, उनसे ज़्यादा तो ये दाम बढ़ जाते, कभी टंकी गैस सिलेंडर